गोंदियात मे हिटचा तडाखा वाढलेला आहे। आज 43.8 अंश इतकी महिन्यातली सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। सतत वाढणाऱ्या उन्हामुळे दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणं टाळण्यासह रस्त्यावर आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळतोय। उन्हाचा मोठा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। दुपारच्या सत्रात दुकानं ओस पडतायत। शेतकऱ्यांनीही सकाळीच शेतीची कामं आटपण्यावर विशेष भर दिलाय। वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय। सर्वजण आता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत। 2 ते 3 दिवसापासून जिल्ह्याचे तापमानात सातत्याने वाढ होत असताना आज पुन्हा जिल्ह्याचे तापमान 43.8 अंशावर पोहोचलेले आहे। नागरिकांनी सुद्धा आता दुपारी निघणे टाळलेले आहे। त्या अनुषंगाने सुद्धा वाहतूक विभागाने सुद्धा आता दुपारच्या वेळेस सिग्नल बंद करण्याचे सुद्धा आता निर्णय घेतला असल्यामुळे नागरिकांना याचा दिलासा मिळत आहे। आता जयस्तंभ चौक इथे आलेलो आहे आणि बघू शकता पाहिजे तशी गर्दी नाही आहे। दुपारच्या वेळेस लोकांनी सुद्धा आता निघणं टाळलेलं आहे। मे हिटचा तडाखा जाणवू लागला आहे। 43.8 अंश सेल्सिअस तापमानाच्या ज्याप्रमाणे आज नोंद करण्यात आली होती, या महिन्याच्या सर्वाधिक तापमान असल्याने लोकांनी सुद्धा आता काळजी घेण्याची गरज असल्याने लोकांनी सुद्धा आता निघणं टाळलेलं आहे। त्या अनुषंगाने आता गर्दीसुद्धा कमी असते आहे आणि या मे हिटचा तडाखा आता जे व्यापारी वर्गांना सुद्धा जाणवू लागत आहे आणि जे व्यापारी वर्गामध्ये म्हणजे दुकानामध्ये सुद्धा आता लोकांची गर्दी कमी बघायला मिळत आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आता तापमानात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। त्या अनुषंगाने सुद्धा लोकांनी आता काळजी घेण्याची फार गरज आहे आणि यंदा आता मान्सून केव्हा सुरू होणार आणि केव्हा पावसाची सुरुवात होणार अशी नागरिक आता प्रतीक्षा करत आहे। आशिष जुंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया।